येशूच्या नावाने परमेश्वर हो धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल पिता परमेश्वरा आभार उपकार मानतो माझ्या देवा खरोखर दे बाप्पा त्या वधस्तंभावर सगळं काही पूर्ण करून पिता परमेश्वर दे बाप्पा ओ आमचे जीवन आशीर्वादित केले माझ्या पिता परमेश्वर दे बाप्पा रोज तुमच्या नावाला गौरव द्यावा परमेश्वर दे बाप्पा पवित्र येशूच्या नावाने परमेश्वर दे बाप्पा तुम्ही मौल्यवान आहेत माझ्या पिता ओ माझ्या देवा रोजच्या दिवसाला परमेश्वर दे बाप्पा आमच्या प्रभूने आमच्यासाठी नवीन असं जीवन ओ दे बाप्पा ते वधस्तंभावर खेळले ते शरीर आमच्यासाठी मोडण्यात आलं पिता परमेश्वर दे बाप्पा आम्ही आनंदी जीवन जगावं पिता परमेश्वर दे बाप्पा प्रभूचा महिमा करावं माझ्या देवा ओ धन्यवाद देतो पिता परमेश्वर दे बाप्पा या जगामध्ये परमेश्वर दे बाप्पा आमच्यासाठी परमेश्वर दे बाप्पा अद्भुत गोष्टी केल्यात माझ्या पिता परमेश्वर दे बाप्पा आम्हाला कोणत्याही परमेश्वर दे बाप्पा गोष्टीची वाण पडत नाही प्रभू परमेश्वर दे बाप्पा तुमची प्रेम दया रोज आमच्यासाठी नवीन प्रभू परमेश्वर दे बाप्पा धन्यवाद देतो पिता एका आईप्रमाणे परमेश्वर दे बाप्पा तुम्ही आम्हाला सांभाळताय माझ्या देवा ओ प्रभू धन्यवादच देतो पिता परमेश्वर दे बाप्पा आमची उपस्थितीमध्ये परमेश्वर दे बाप्पा तुम्ही उतरून येता माझ्या पिता परमेश्वर दे बाप्पा चिन्हांद्वारे वचनांद्वारे आमच्याशी बोलता माझ्या पिता परमेश्वर दे बाप्पा खरोखर दे बाप्पा आभारीने आभार मानतो प्रभू आम्हाला एकटं असं सोडलं नाही प्रभू तो तुमचा पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे रोजच्या दिवसामध्ये परमेश्वर दे बाप्पा जो काही वारी आमच्यासाठी ठेवला प्रभू तो आज रोज आम्हाला चालवतो प्रभू तुमच्या कृपेत तुमच्या भयात राहण्यासाठी प्रभू आमच्यावरती दया करतो पिता परमेश्वर आभार उपकार मानतो प्रभू परमेश्वर दे बाप्पा धन्यवाद देतो पिता परमेश्वर दे बाप्पा तुमच्या सुंदरशा वचनाबद्दल परमेश्वर त्या बलिदानाबद्दल परमेश्वर दे बाप्पा आभार उपकार मानतो धन्यवाद प्रभू येशूच्याच नावात धन्यवाद पिता परमेश्वर दे बाप्पा आभार उपकार मानते परमेश्वर दे बाप्पा खरोखर दे बाप्पा माझं जीवन तुम्ही उभा केले परमेश्वरा धन्यवाद सगळे मला इथे ओळखतात आणि देवाला आज मी माझ्या म्हणते सर्व परिस्थितीबद्दल आभार उपकार मानते सगळ्यांना माहिती माझी परिस्थिती माहिती पण प्रभूला सगळ्यात आधी माहिती होती धन्यवाद त्या प्रभूला आज परमेश्वराने त्या वचनासाठी मला म्हणते ते धैर्य सामर्थ्य दिलंय की मी प्रभूबद्दल बोलावं किती बोलावं ते कमीच आहे माझ्यासाठी धन्यवाद प्रभूला परमेश्वराला आज वचन घेते परमेश्वरा खरोखर तुझी महिमा करण्यासाठी योहान शुभवार्ता 25 शिपायांनी तर तसे केले पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्या आई आणि त्या बहिणीची बहीण क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मगदालिया या उभ्या होत्या मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यांवर तो प्रीती करीत असे त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आपल्या आईला म्हटले बाई हा पहा तुझा मुलगा प्रभूला धन्यवाद पिता परमेश्वरला धन्यवाद बाई हा पहा तुझा मुलगा धन्यवाद त्या प्रभूला देव मरिया ही आई होती पण परमेश्वर त्या ठिकाणी काय म्हटलंय बाई हा पहा तुझा मुलगा देव अद्भुत आहे परमेश्वर तो पवित्र आत्म्याने जन्मला त्याने जगाच्या तारणासाठी जो जन्म घेतला हे आई ही माध्यम होती त्या देवासाठी मग त्या देवाने काय उद्गार काढले ज्यावेळेस क्रूसावर दिलं परमेश्वराला देवाने ते उद्गार काढले बाई आई नाही म्हटलं बाई हा बघ देवानी मरियेला आईचा एक दर्जा दिला एक बाईचा दिला का दिला त्याच्यामध्ये दोन अर्थ आहेत परमेश्वर ज्यावेळेस पृथ्वीवर आलं पृथ्वी निर्माण केली देवाने आणि तिथं म्हटले उत्पत्ती पृथ्वी निर्माण झाली जननी म्हणतो आपण पृथ्वीला आणि जननी म्हणजे आई आई एक माध्यम असते निर्मिती असते आणि त्या देवाने परमेश्वराला माहित होतं जगामध्ये काय आहे कसं आहे मला ह्या पृथ्वीचं तारण कसं करायचंय आणि तारणासाठी हा परमेश्वर पाठवला आणि त्या परमेश्वराने आपल्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेतला
तारणासाठी. आमेन. मग तारणासाठी जन्म घेण्यासाठी एक माध्यम आपण म्हणतो ना, आई. ही आई परमेश्वराने. मरिया कोण होती? देवाचं भय धरणारी, देवाला घाबरून वागणारी, परमेश्वराचं भय धरून सन्मान करणारी होती. ती कुवारी होती. कुवारी असतानाही त्या परमेश्वराने तिला स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे तिची भेट घेतली. म्हणजे तुझ्या पोटी पुत्र जन्माला येईल, जो तारणारा जन्माला येईल. आणि देवाने तिला आशीर्वादित केलं. ती कुवारी असताना तिने मला एक संकोच धरला की हे कसं शक्य आहे. तिने विचारलं, देवाच्या दूताला विचारलं, हे कसं शक्य आहे. पण परमेश्वर तो अद्भुत आहे, त्याला ह्या जगाचं तारण करायचं होतं. तिला आशीर्वाद दिला. ती त्यावेळेस भिली नाही की माझं काय होईल, कसं होईल. पण देव मला बोललाय ना. तिने तो विश्वास धरला की देव नक्कीच काहीतरी चांगलं करणार आहे. परमेश्वराने खरंच आपल्यासाठी अद्भुत केले. तो तारणारा दिलाय त्या माध्यमातून. आणि त्या देवाने कोणाला असं एकटं सोडलं नाही या जगामध्ये. तो तारणारा देऊन आपले जीवन परमेश्वराने आशीर्वादित केले. ज्यावेळेस परमेश्वराला त्या वधस्तंभावर देत होते, बाई हा शब्द उद्गारला. का उद्गारला? कारण परमेश्वराने सगळं काही पूर्ण करायचं होतं, सगळं काही दिलं होतं. आज जर तू बाई शब्द नसतं उद्गारला, आईच म्हटलं असतं तर आपण त्याचाच मान केला असतं. पण परमेश्वर हा परमेश्वर आहे, त्याने सगळ्यांची काळजी घेतली. परमेश्वराने जे काही आपल्यासाठी दिले, तो वधस्तंभावर होता. वधस्तंभावर असताना परमेश्वर एक म्हणतात ना, रक्ताने माखलेला, दिवसभर परमेश्वराच्या शरीराचा छळ झाला, त्रास झाला, फटके मारण्यात आले, कोडे आपण म्हणतोय ना, दे बाबा तू माझ्यासाठी कोडे खाल्ले, तू माझी किंमत मोजली, तू माझे सगळं पूर्ण केले. तेव्हा वधस्तंभ ज्यावेळेस परमेश्वराचे जे रक्ताचे ओघळ चालले होते, काट्याचा मुकुट होता त्या डोक्यावर. आणि त्या यादीमध्ये परमेश्वराने आईला काय म्हटलंय की बाई. आणि मग परमेश्वराने हे नाही केलं. बाई म्हणल्याच्या नंतर आहे ना, तो अंतर तर नाही दिलं परमेश्वराने, कारण तिला यातना होऊ नये. आईचं हृदय सगळ्यांना माहिती आहे. लेकराला ठेच लागली, दुःख झाले, कळवळती, रडती, त्याला काही त्रास झालाय, हळहळती. मग ती यातना परमेश्वर म्हणतो तिला ती यातना होऊ नये, त्या आईच्या हृदयाला ती यातना होऊ नये म्हणून परमेश्वराने तो शब्द बाई हा शब्द काढला तिथं. आई शेवटपर्यंत लेकराला सांगत असते, समजवत असते, सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी करत असते, त्याच्यासाठी ती जगत असते. आणि देवाला म्हणत असते, देवा माझं लेकरू आशीर्वाद, माझं लेकरू चांगलं आहे, माझं लेकरू नम्र आहे. हे हृदय असतं आईचं. आणि त्या हृदयाचा कळवळा परमेश्वराने बघितला, त्या हृदयामधली ती तळमळ देवाने बघितली. आणि तिला ते दुःख होऊ नये म्हणून परमेश्वराने बाई हा शब्द उद्गारला. मी प्रभूला धन्यवाद देते. प्रभू, मी म्हणत होते परमेश्वरा माझं जीवन व्यर्थ आहे, माझं दुःख मी तुझ्या समोर नाही आणलं परमेश्वरा. का मी जगाशी आशा धरली, मी निराशात राहिले, मी दुःखात राहिले, त्रासात राहिले. पण परमेश्वर मला बोलायचा, देव मला वचनाद्वारे बोलायचा, प्रत्येक गोष्टीद्वारे बोलायचा, नाही मी तुझ्या बरोबर आहे. हजार परिस्थिती आली, दुःख आलं, विचारात आत्महत्येचे विचार होते, भयानक परिस्थिती होती, नाही देवाने सांभाळलं. त्यांना बाई शब्द काढलाय. परमेश्वराने उगाचच नाहीये, तो अंतःकरण जाणतो. आज म्हणते मी देवाला की देवा तू शिष्याला सांगितलंय काळजी घ्यायला, नातेवाईकाला सांगितलं, मरियेला मुलं होते, मुलगा होता, मुली होत्या, पण तू शिष्यांना काळजी घ्यायला का सांगितलं? देवा का सांगितली तू शिष्यांना काळजी घ्यायला? कारण तुझं हृदय पण शिष्यालाच होतं, तुझे वचन होते. शिष्य काय करतात? त्याचं वचन, त्याची ती आत्मिकता ती ग्रहण करून, जसं परमेश्वरात तू प्रेम शिकवले तसंच ते प्रेम त्या शिष्याच्या हृदयामध्ये होते. ते नियम होते, ते वचन होते ते बाप्पा, आणि खरोखर तो पाळणारा होता. जरी तिचे नातेवाईक होते, मुलं होते, पण ते देवाला धरून होते. आपण कुठे ऐकले का? ते परमेश्वराच्या वचनाकडे चालत होते, देवासंग चालत होते, ईश्वर संग चालत होते. आहेत नातेवाईक आहेत, पण परमेश्वर म्हणतोय जे शिष्य आहे, हा तुझा मुलगा, त्या शिष्याला म्हणला हा तुझा मुलगा आहे.
तसंच देव बाप्पा खरोखर तू माझी काळजी घेतली त्या शिष्याप्रमाणे आज मी इथं यायचे, मी बसायचे, मी प्रार्थना करायचे, मी सांगायचे परमेश्वराला. आणि देव मला वेळोवेळी खरंच मला आई दिली, मला भाऊ दिले. जगामध्ये कोणी नाही ते परमेश्वरा तू तसं मला प्रेम दाखवलं. मी ते यातनेत असायचे, दुःखात असायचे, पॅरालिसचा भयंकर आजार झाला मला, माझी एक बाजू बंद पडली. पण ते देवाने मला उभं केलं का तर सगळ्यांच्या, माझ्या आईच्या, माझ्या भावाच्या माझ्यासाठी प्रार्थना होत. नातेवाईक नव्हते त्यावेळेस, नातेवाईक नव्हते. कधी मरणार आहे म्हणे, हे वाट बघणार आहे, हे असं. पण देवाचं हृदय मला म्हणते मी तुझ्यावर प्रेम केले ना, तू क्षमा कर. मी रोज म्हणायचे ते बाप्पा मी कशी क्षमा करू या गोष्टीसाठी. पण परमेश्वर म्हणायचं रोज तू बसते ना माझ्या पायाजवळ, माझं हृदय खचायचं, तू माझ्यासाठी बसती ना, तू जे मला हाक मारतीस ना की माझे नातेवाईक वाचले जाऊ, त्यांचं तारण हो, की तू सगळ्यांसाठी क्षमा केले. मी रोज रडायचे, प्रभू हे कठोर झाले दे बाप्पा, आता मी कशी क्षमा करू, मी काय बोलू दे बाप्पा, मी कसं त्यांना क्षमा करू. पण परमेश्वर मला ज्यावेळेस मी प्रार्थना देवाजवळ नम्र व्हायचे, तो देवाचा आत्मा मला बोलायचं तू रोज म्हणती ना माझे नातेवाईक तारले जाऊ, ते वाचले जाऊ, ते दे बाप्पा माझ्या कुटुंबावर तू दया कर. हेच दे बाप्पाने मला हृदय दिलं आणि त्या शब्दाद्वारे मला परमेश्वर बोलला. कठीण परिस्थिती होती, भयानक होती. ज्यावेळेस आल्या माझ्याकडं काय ते कळवळचं हृदय होतं, मी रडले, मी कुणाची नव्हती आठवण करत, पण त्या परमेश्वराने जे माझं नातं जोडलं होतं त्यांच्या बरोबर, मावशी आले, मला त्या नातेवाईकांची आठवण नाही होती. कोणी येत नाही ते बाप्पा, मी सगळ्यांची सेवा केली, मी सगळ्यांसाठी केलं. मी म्हणायचे तू म्हणते ना परमेश्वर माझं त्यावेळेस बोलायचं, ते नातेवाईक माझ्या जवळ नाही आले, पण जेव्हा तू माझं नातं यांच्याशी जोडलंय ना, जसं शिक्षाला सांगितलं ही तुझी आई नाही तुझा मुलगा, तसंच हे माझ्यासाठी दे बाप्पा तू दिलेस. मी विश्वासाने खरंच तो आशीर्वाद, ते प्रेम तू माझ्यामध्ये दिलंय. प्रभू धन्यवाद देते पिता परमेश्वर दे बाप्पा, या सगळ्या माझ्या आई, या माझ्या बहिणी, या माझे भाऊ, आणि तू मला जोडलं हे नातं. हे परमेश्वर आज मला या वचनाद्वारे बोलतोय आणि शिकवतोय. मी काल होते माझी मुलगी, मम्मी तुला तो वचन घ्यायचंय, तुला तर बोलायचंय, जा ना मग तू बायबल घेऊन बस, जा ना तू काहीतरी वाच, तू शिक ना, काहीतरी हे कर, क्लिप काढ, अंक कर, त्याच्यावर शिक. म्हणलं देव माझा मला शब्द पुरवेल, तो माझा गुरु आहे, तो मला शब्द पुरवेल. देवाला धन्यवाद देते परमेश्वर दे बाप्पा. मी कधीच अशी केली नाही कल्पना की मी आज इथे उभे राहील. आज मी त्या प्रभू खरंच मी आज पूर्ण हृदयाने म्हणते का देवाने मला चालवलं, तो परमेश्वर महान कार्य करत आहे. माझ्या घरातली परिस्थिती मी तर इतकी बिकट होती, सावरू शकत नव्हते. माझं लेकरू, माझा परिवार इतका तुटलेला होता, पण एकच शब्द यायचं, देवाने तुमच्याकडे प्रार्थना असायची, सगळ्यांची प्रार्थना असायची. तुटलेला परिवार होता, सगळे नाही शक्यच नव्हतं ते एकत्र येणं. आणि माझं जीवन त्या परमेश्वराने दिलं की सगळ्यांची प्रार्थना होती. काय त्या किडण्यामध्ये खराबी झाली, ते पस झाला होता, डॉक्टर म्हणे नाही, गॅरंटी नाही. रडत बसले ते आई भाऊ सगळे विचार करत होते. मी त्यांना नाही, मला बोलायला काही नाही वाटलं. माझेच नातेवाईक मला काय म्हणे, कधी पण जाईल मरण, कधी पण म्हणे, काय सांगू नाही शकत म्हणे, कारण त्या किडण्यामध्ये पस झाले. डॉक्टर लोक काय सांगतात म्हणे, ते त्यांचा विश्वास होता ही मारणार. पण त्या देवाने माझ्यासाठी किंमत मोजली, आज त्यांनी मला उभं केलं. परमेश्वर दे बाप्पा, ज्या देवाने माझा परिवार जोडला त्या देवाने आज माझं घर उभं केलं. काटे कुसळ माझ्या दारात होते, ती परिस्थिती मी पाहिजे, पण काही नाही, प्रार्थना होते, सगळ्यांच्या प्रार्थना होत्या. आज विश्वासाने खरोखर मी म्हणते दे बाबा, तू माझी प्रार्थना ऐकणार, तू माझी काळजी घेणार, जे माझ्यासाठी तू दिले. जसं आई तिथं होती परमेश्वर दे बाप्पा, जसं प्रभू परमेश्वर दे बाप्पा तो शिष्य तू उभा केला, तसे माझ्या आई आणि तुम्ही भाऊ उभे केले. मला कोणत्या नातेवाईकाची आठवण नाही येत प्रभू, कारण
कारण तू हे प्रेम माझ्यासाठी केलंस. धन्यवाद देते प्रभू परमेश्वर दे बाप्पा, तुझ्या सुंदरच्या परमेश्वर दे बाप्पा, त्या बलिदानाने परमेश्वर दे बाप्पा आज मला तू उभं केले परमेश्वर दे बाप्पा. अर्धी बाजू बंद पडली होती, अक्षरशः लाज वाटायची मला, कपडे दुसरे घालायचे, जेवण दुसरे असं गळून जायचं तोंडातून, मी खिन्न व्हायचे दे बाप्पा. आता मी कुठपर्यंत मला कोण सांभाळेल, कोण माझा भार उचलेल, कोण हे मी तर सहन होत नव्हतं. ते बघायचे, मी रडायचे, सतत रडायचे दे बाप्पा. ही पडलेलं शरीर आता कसं काय म्हणे करून कोण कुठपर्यंत काढणार आहे, माझा शेवट काय असं आहे का दे बाप्पा. पण तू माझ्यासाठी किंमत मोजली ना माझ्या देवाला. मी हेच परमेश्वराला म्हणायचे, तू माझ्यासाठी किंमत मोजली. एवढं शरीर परमेश्वर दे बाप्पा, होय दे बाप्पा, याच्यामध्ये याद नाही परमेश्वर दे बाप्पा, याच्यात दुःख आहे परमेश्वर दे बाप्पा. हे नको परमेश्वर, मला कुणाच्या जीवनावर अवलंबून नाही राहायचं माझ्या प्रभू. तू मला निर्माण केलंस ना, तू मला सावरणार, तू मला उभं करणार. आज मी धन्यवादच देते परमेश्वरला. खरं दे बाप्पा, हरेक परिस्थिती बदलली पिता परमेश्वर दे. खरंच तू अद्भुत आहे दे बाप्पा. त्यात हे तुझे मौल्यवान शब्द तू आज मला बोलायला दिलेत माझ्या पिता परमेश्वर. धन्यवाद प्रभू परमेश्वर दे बाप्पा. मी रोज माझ्या मुखाने तुझी स्तुती करेन पिता परमेश्वर दे बाप्पा, रोज महिमा गाईन माझ्या देवा, कारण तू अद्भुत आहे माझ्या पिता. धन्यवाद देते माझ्या लॉर्ड पवित्र येशूच्या नावाने परमेश्वर दे बाप्पा. जसं तू माझ्यावर प्रेम केलंस माझ्या देवा, तू इतरांना करावा, इतरांचे दुःख बदला परमेश्वर दे बाप्पा. याच्यासाठी प्रत्येक बहिणी तयार केले जाऊ, प्रत्येक ब्रदर तयार केले जाऊ पिता परमेश्वर दे बाप्पा. जशी मला गरज लागली पिता परमेश्वर दे बाप्पा, तसंच दे बाप्पा अनेकांच्या गरजा भागल्या जाऊ माझ्या पिता परमेश्वर दे. धन्यवाद प्रभू येशू, हालेलुया जीसस. धन्यवाद. माझे से संभालती है वैसे ही यीशु संभालेगा. अंधियारा इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. माथे से संभालती है यीशु भी वैसे संभालेगा. अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. राहों में कांटे हो, मुसीबत भरा हो सफर, ओ राही में तुझको उठा कर लो, खुद चलेगा घाटों पर, खुद चलेगा घाटों पर. माले से आंसू पोंछती है, यीशु ही आंसू पोंछेगा. अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा. हालेलुया जीसस. पवित्र येशूच्या नावाने परमेश्वर दे बाप्पा, उत्तम आशीर्वाद दिल्याबद्दल आभार उपकार मानते, तुमच्या प्रेम दयेबद्दल आभार उपकार मानते. ओ दे बाप्पा, आम्ही निरंतर परमेश्वर दे बाप्पा तुम्ही येण्याची वाट पाहावी प्रभू परमेश्वर दे बाप्पा. निरंतर तुमच्यावर प्रेम करावं परमेश्वर दे बाप्पा, आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या मुलाबाळांमध्ये परमेश्वर दे बाप्पा. ओ तुमचा पवित्र आत्मा काम करो पिता परमेश्वर दे बाप्पा. ओ माझ्या देवा, खरोखर दे बाप्पा प्रत्येकाचे दुःख आनंदात बदलले जाऊ पिता परमेश्वर दे बाप्पा. ओ माझ्या देवा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे काही कठीणपणा असो परमेश्वर दे बाप्पा, एकमेकांबद्दल क्षमा केलेली नसेल माझ्या पिता परमेश्वर दे बाप्पा.
ओ प्रभू, खरोखर ते अंतकरण ते हृदय विश्वासाद्वारे आम्ही प्रत्येकासाठी स्वीकारतो पिता परमेश्वरा. पवित्र येशूच्या नावामध्ये परमेश्वर दे बाप्पा. ओ देवा, खरोखर आमच्या दिव्यामध्ये तेल असावं परमेश्वर दे बाप्पा. ओ माझ्या पिता परमेश्वर दे बाप्पा, मी प्रभूची वाट पाहणारे असावं माझ्या पिता. धन्यवाद देतो लॉर्ड जीसस. पवित्र येशूच्या नावात आम्हाला उत्तम मेंढपाळ दिले प्रभू परमेश्वरा. धन्यवाद दे बाप्पा, उत्तम गोष्टी आमच्या जीवनामध्ये दिल्या पिता. पवित्र येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो प्रभू परमेश्वर दे बाप्पा. होय दे बाप्पा, जी भक्ती केली पिता प्रभू, खरोखर ते बाप्पा स्वर्गात तुमच्या दुपाप्रमाणे सादर हो माझ्या पिता परमेश्वर दे बाप्पा. धन्यवाद, आभार उपकार मानतो. प्रार्थना केली पिता परमेश्वर दे बाप्पा पवित्र येशूच्याच नावात. होय आणि आमेन मध्ये स्वीकार. आमेन.